मुंबईतल्या पायधुणी येथील डोकाडिया कुटुंबातल्या चौघांच्या झालेल्या मृत्यूच्या हिस्टोपॅथॉलॉजी अहवाल हा समोर आलेला आहे। त्यानुसार डोकाडिया कुटुंबातल्या चौघांच्याही शरीरात झिंक फॉस्फाईड आढळल्याच्या फॉरेन्सिक अहवालाला हिस्टोपॅथॉलॉजी अहवालातून दुजोरा मिळाला आहे। चारही मृतांच्या यकृत आणि मूत्रपिंडांच्या नमुन्यामध्ये हिरवट रंग दिसून आल्याचं हिस्टोपॅथॉलॉजी अहवालात स्पष्ट करण्यात आलं आहे। मृतांच्या यकृत आणि मूत्रपिंडांच्या नमुन्यांमध्ये हिरवट रंग दिसून येणं हा झिंक फॉस्फाईडनं झालेल्या विषबाधेचा महत्त्वाचा संकेत असल्याचं अहवालात नमूद करण्यात आलं आहे। उंदीर मारण्याचं औषध सेवन केल्यामुळे होणाऱ्या मृत्यू प्रकरणांमध्ये अशी लक्षणं दिसून येतात। पायधुणी परिसरातल्या डोकाडिया कुटुंबामधल्या चौघांचा 26 एप्रिल रोजी मध्यरात्रीनंतर मृत्यू झाला होता। त्या चौघांनी जेवणानंतर मध्यरात्रीच्या सुमारास कलिंगड खाल्ल्यानंतर त्या चौघांनाही त्रास सुरू झाला होता आणि त्या चौघांच्याही शरीरात आणि कलिंगडाच्या नमुन्यांवर झिंक फॉस्फाईडचे अंश सापडल्यानं हत्या किंवा आत्महत्येच्या अनुषंगानं मुंबईत पोलिसांचा तपास अजूनही सुरू आहे।